स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यानं मुंबई महापालिका निवडणुका झालेल्या नाहीत। त्यामुळे साहजिकच मुंबई महापालिकेत किंवा मुंबईत कोणत्याही पक्षाचे नगरसेवक नाहीत। मुंबई महापालिकेच्या नियमित सभागृहाच्या बैठकाही गेली 3 वर्ष होत नाहीत। त्यामुळे आता मनसेनं निर्धार केलेला आहे, प्रति सभागृहाच्या माध्यमातून आज मनसे मुंबईकरांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सज्ज आहे किंवा तशा पद्धतीची एक संकल्पना पक्षानं पुढे आणलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे। संदीपजी, सांगाल आज मनसेनं मुंबई महापालिका प्रति सभागृहाचं आयोजन केलेलं आहे, या मागचा हेतू काय किंवा ही संकल्पना काय? बघा, थोडक्यात सांगायचं झालं तर महानगरपालिका ही 2 चाकांवर चालते, एक लोकप्रतिनिधी एक प्रशासन। आता लोकप्रतिनिधी गेल्या 3 वर्षापासून नाही, त्यामुळे मुंबईकरांच्या ज्या समस्या आहेत, मग ते रस्त्याच्या असतील, आरोग्याच्या असतील, इतर अनेक समस्या असतील, ह्याच्यावर कुठेही चर्चा करायचा एक कॉमन व्यासपीठ असायला पाहिजे। ते व्यासपीठ नाही आहे, ते व्यासपीठ उपलब्ध व्हावं, मुंबईच्या समस्यांना वाचा फुटावी, त्या आयुक्तांच्या कानापर्यंत पोचाव्यात, यासाठी म्हणून या कॉमन व्यासपीठ म्हणून या प्रतिसभागृहाचं आम्ही आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील, सामाजिक संस्था असतील, राजकीय पक्ष असतील, या सगळ्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे। मुंबई महापालिकेचं प्रतिसभागृह म्हटलं की त्यात राजकीय पक्षांचे नेतेही आले, तर कोणते राजकीय पक्ष यात सहभागी होत आहेत? तुम्हाला काही त्याबद्दल कल्पना देण्यात आली आहे का? तुम्ही कोणाला आमंत्रित केलं आहे? आम्ही सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे। भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, किंवा शिवसेना शिंदे गट असेल, किंवा काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही गट, सगळ्यांना, समाजवादी पक्ष, या सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे। एक माहिती समोर येते की तुम्ही सर्व पक्षांना आमंत्रित केलं आहे, पण भाजपनं तुमच्या या प्रतिसभागृहात सहभागी होण्यास नकार दिला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला तुम्ही या सभागृहाचं आमंत्रण दिले, त्यांनाही सहभागी करू इच्छिता, त्यामुळे आमची त्यांच्याबरोबर बसण्याची किंवा येण्याची इच्छा नाही। आम्ही आमच्या पद्धतीनं मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि पक्षाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या समस्यांना वाचाही फोडतो आहोत आणि त्यावर कामही करतो आहोत। त्यांची एक नाराजी दिसून येते आहे। असं म्हटलं जाते अलीकडच्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या पक्षांमध्ये 7 प्रतिसादाचा एकूण जो काही खेळ किंवा एकूण जी काही आपल्याला कल्पना दिसते आहे, त्यामुळे भाजप नाराज दिसते। मुळात असं आहे की बघा, आम्ही त्या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं की राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून या सभागृहात आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी आम्ही विनंती केलेली। यामध्ये कुठलेही राजकारण आम्हाला करायचं नाही। आम्हाला निव्वळ फक्त आणि फक्त मुंबईच्या ज्या समस्या आहेत त्यावरच चर्चा घडवून आणायची आहे। नाही, पण भाजपनं या सभागृहात येण्यास नकार दर्शवला आहे, पण अन्य कोणी पक्ष, विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतिनिधी या सभागृहाला उपस्थित राहणार आहेत का? कारण तुम्ही आदित्य ठाकरे यांना या पत्राद्वारे आवाहन केलं होतं। आम्ही सगळ्यांना आवाहन केलेलं आहे, त्यात फक्त भारतीय जनता पक्षाचं उत्तर आलेलं आहे, बाकी पक्षांनी आम्हाला उत्तरसुद्धा दिलेलं नाही। पण भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे की त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबर बसून कुठलीही चर्चा करायची नाही आहे किंवा त्यांच्या समवेत त्यांना राहायचं नाही। तो त्यांचा राजकीय निर्णय आहे। आम्हाला राजकारण विरहित मुंबईच्या समस्यांवर चर्चा करायची आहे, पण प्रत्येक गोष्टीत ज्यांना राजकारण करावं असं वाटतं तो त्यांचा वैयक्तिक निर्णय झाला। आणखी एक मुद्दा समोर येतो आहे, राज ठाकरेंनी साथ घातली, उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला, आता जवळपास 1 आठवडा या सगळ्या घटनेला लोटला आहे। दोन्ही ठाकरे परदेशात आहेत, पण आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या समाज माध्यमांवर आपल्याला दिसते की एक पोस्ट आहे, ज्यात ते असं आवाहन करतायत की वेळ आली आहे एकत्र येण्याची, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी। पुन्हा एकदा 7 प्रतिसाद आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पुन्हा 1 आठवड्यानं साध मनसेला घातल्याचं म्हटलं जातं। याच्यात मला कुठे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मनसे असं काहीच दिसलं नाही, पण तुम्ही इन बिटवीन द लाईन्स रीड करता आणि तुम्हाला असं वाटत असेल तर तो तुमचा प्रश्न आहे। मला जरी याच्यात कुठे काही साथ घातल्याचं दिसलं नाही, आणि जर तसं असेल तरी याचा निर्णय हा माझ्या हातात नाही, याचा निर्णय सर्वस्वी राजसाहेब ठाकरे घेतात, ते आल्यावर त्याबद्दल बोलतील। नाही, हे तुमचं एक राजकीय चातुर्य आहे की ज्यात तुम्ही असं म्हणतात की यात तुम्हाला कुठची साथ
दिसत नाहीये कोण, म्हणजे विशेषतः मनसेला. पण गेल्या आठवडाभरात ज्या काही चर्चा झालेल्या आहेत आणि जे आपल्याला वातावरण आणि घटना घडलेल्या पाहायला मिळतात, त्या पार्श्वभूमीवर हा एक अंदाज नक्की बांधला जाऊ शकतो की ही साध तुम्हालाच आहे. असं आहे, कारण बीजेपी किंवा शिंदे शिवसेना याला सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी साथ देईल असं शक्यता कमी आहे. बघा, तुम्हाला वाटते की ही साध मनसेला आहे, असं काही त्याच्यात लिहिलेलं नाही आहे किंवा त्यांच्याकडनं कुठली अशी मौखिक प्रतिक्रिया आलेलं पण मी बघितलेलं नाही. त्यामुळे नुसतं तुमच्या अंदाजाला ही साध आहे किंवा असं आहे, हा तुमचा अंदाज आहे. तुमच्या अंदाजाला मी काय उत्तर देऊ? तुमचा अंदाज आहे, तुम्हीच उत्तर ठरवा. TV9 मराठीशी बातचीत केली आणि आपली भूमिका मांडली त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई.